नमस्कार मंडळी, नोकऱ्या न्याय केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत पुणे परिमंडल पुणे यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्र तुम्हाला फार्मासिस्ट, काउन्सिलर आणि एक्सरे स्टेशनची पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर मित्र, हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईन स्वरूपात फॉर्म असणार आहेत. यामध्ये मित्र तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात आणि फॉर्म कसा भरला जातो हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन बनण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत पुणे परिमंडल यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जाहिरात दिनांक आहे मित्रांनो तुम्हाला 17/7/2025 रोजी तुमची जाहिरात असणार आहे. तक्ता अ मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिली पोस्ट आहे फार्मसिस्ट, या पदासाठी 1 जागा असणार आहेत. या नियुक्तीचे ठिकाण असणार मित्र तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान उपसंचालनालय पुणे यांच्या ठिकाणी असणार आहेत. वयोमर्यादा असणार मित्रांनो 18 ते 43 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. म्हणजे NHM साठी 5 वर्षी शिथिलता असणार आहे. ओपनचे असणार आहेत 38 पर्यंत आणि कास्टचे असणार आहेत 43 वर्षापर्यंत. शैक्षणिक पात्रता असणार D फार्म किंवा B फार्म आणि MSIT आणि अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य असणार आहे. सौर असणार आहेत. ओपनची 1च जागा असणार आहेत. मानधन असणार आहे 17,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत काउन्सिलर, यासाठी 1 जागा. त्यासाठी मित्रांनो राज्य क्षय नियंत्रण प्रशिक्षण केंद्र पुणे या ठिकाणी तुमची नियुक्ती असणार आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा असणार आहे तुम्हाला ओपनची 38 पर्यंत. कास्टमध्ये असला तर 43 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर NHM कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्ष शिथिलता देण्यात येणार आहे. ह्यासाठी मित्र तुम्हाला एज्युकेशन असेल मित्र तुम्हाला बॅचलर इन डिग्री इन सायकोलॉजीमधून डिग्री, त्याचबरोबर मास्टर इन PG मधून असल्यास तुम्हाला प्राधान्य असणार आहे. त्याचबरोबर 3 महिन्याचा बेसिक नॉलेज कम्प्युटरचा अनुभव असणार पाहिजे. 1 जागा असणार 20,000 रुपये पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहे एक्सरे टेक्निशियन, यासाठी 1 जागा. ठिकाण असणार आहे मित्रांनो तुम्हाला राज्य क्षय नियंत्रण या ठिकाणी. पात्रता असणार आहे मित्रांनो वयोमर्यादा कोल्हापूर 38 आणि कास्टसाठी 43 वर्ष पर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. पात्रता असणार आहे 12वी पास बरोबर एक्सरे टेक्निशियनचा कोर्स असणं आवश्यक राहणार आहे. 1 जागा ओपनसाठी 17,000 रुपये पे स्केल असणार आहेत. यासाठी मित्रांनो तुम्हाला अटी व शर्ती आहेत. यामध्ये ही जाहिरात असणार आहेत कंत्राटी स्वरूपात असणार आहेत. म्हणजे 11 मध्ये 29 दिवसासाठी असणार आहेत. आणि त्यानंतर तुमच्याकडे तुमच्या परफॉर्मन्सनुसार तुमच्याकडे पुन्हा 11 महिन्यासाठी सुद्धा नियुक्ती असणार आहे. त्याचबरोबर अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. त्याचबरोबर हा कंत्राटी स्वरूपाचा एकत्रित मानधन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. त्यामध्ये जाहिरातीमध्ये रिक्त पदांची संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जे अधिकार असतात त्या ठिकाणी माननीय उपसंचालक पुणे मंडळ यासाठी राखीव असणार आहेत. यामध्ये अनुभव व उच्च अनुभव या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जाहिरातीमध्ये दिवशी पदाकरता या ठिकाणी वयोमर्यादा असणार आहे. ओपनची 38, कास्टसाठी 5 वर्ष एक्स्ट्रामध्ये 43 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. आणि NHM साठी उमेदवारासाठी 5 वर्षे सवलत असणार आहे. यामध्ये उपरोक्त निवड प्रक्रिया ही या ठिकाणी गुणांकन पद्धतीने असणार आहेत. यामध्ये तुम्हाला कोणती एक्झाम न देता तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. यामध्ये गुणांकन पद्धत जर मिळाली तर तुम्हाला हा फॉर्म आणि या ठिकाणी संपूर्ण डॉक्युमेंट्स हे तुम्हाला 17/7/2025 पासून ते 24/7/2025 सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला ठिकाणी राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत या ठिकाणी परिमंडल पुणे निवड प्रशासकीय 3रा मजला विधान भवन पुणे या ठिकाणी तुम्हाला पाठवायचे आहे. तर मित्रांनो, हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. डेप्युटी डायरेक्टर हेल्थ केअर सर्व्हिस पुणे याद्वारे तुम्हाला DD काढायचा आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल तुम्हाला NHM.maharashtra.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. यामध्ये मित्र तुम्हाला जी पद्धत असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला तुमची एज्युकेशननुसार तुमची या ठिकाणी निवड प्रक्रिया असणार आहेत. कोणती एक्झाम नसणार आहेत. यामध्ये विवरण असणार आहेत. पदासाठी क्वालिफाय असल्यास तुम्हाला 50 गुण असणार आहेत. पदासाठी शैक्षणिक अर्हता जर जास्त असल्यास त्यासाठी 20 गुण असणार आहेत. अधिकतम 20 गुण तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. त्यामध्ये GNM वगैरे जे कोर्स असतात त्यासाठी असणार आहेत. त्यामध्ये BSc नर्सिंग सुद्धा तुमचं चालू शकतं. म्हणजे या ठिकाणी 20% 60 गुणिले 20/100 अशी 12 मार्क्स तुम्हाला असणार आहेत. त्याचबरोबर अनुभव असल्यास 30 गुण अशी तुम्हाला या ठिकाणी 100 गुणाची जे काही पात्रतासाठी आवश्यक मार्क्स असतात त्यानुसार तुमच्या ठिकाणी परीक्षा पद्धत असणार आहे. तर मी हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा असणार आहे. यामध्ये तुम्हाला फॉर्म कसा भरला जातो या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कोणत्या पदासाठी अप्लाय केला ते लिहायचं आहे. उमेदवाराचा फोटो चिटकवायचा आहे. यामध्ये मित्र तुम्हाला मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये कॅपिटल लेटरमध्ये नाव लिहायचं आहे. यामध्ये आडनाव लिहायचं आहे. उमेदवाराचे स्वतःचे नाव लिहायचं आहे. पतीचे किंवा वडिलांचे नाव लिहायचे आहेत आणि आईचे नाव तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर पत्रव्यवहाराचा पिनकोड सहित पत्ता लिहायचा आहे. मोबाईल नंबर, मेल ID, जन्मतारीख या ठिकाणी लिहायचे आहेत. यामध्ये मित्र तुम्हाला
कोणत्या दिवशी फॉर्म भरत असतात, तुम्हाला किती वय झालं ते या ठिकाणी लिहायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही कोणत्या प्रवर्गातून आरक्षण घेणार आहात अशी टिक मार्क या ठिकाणी जे प्रवर्ग आहेत त्यांना तुम्हाला करायचे आहेत. त्याचबरोबर शैक्षणिक अर्हता आहे ते शैक्षणिक अर्हतामध्ये लिहायचे आहेत. तुम्ही कोणती परीक्षा उत्तीर्ण झाला, मंडळ, वर्ष, कितीपैकी किती गुण, पर्सेंटेज, टक्केवारी. त्याचबरोबर अनुभव असल्यास त्याचा संस्थेचं नाव, तपशील आणि कालावधी आणि एकूण एक्सपिरियन्स तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोणता गुन्हा वगैरे नोंद आहे का याचा तपशील लिहायचा आहे. त्याचबरोबर अर्जदाराने सांकेतिक किती प्रती जोडले आहेत त्याचा तपशील लिहायचा आहे. तुम्ही त्याचबरोबर अर्जदार सद्यस्थितीत राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये कार्यरत आहे का असल्यास त्याचा तपशील लिहायचा आहे. अर्जाचे नाव सहित तुम्हाला ठिकाणी लिहायची आहे. त्याचबरोबर एक तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा जोडायचे आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला मी श्रीमती तुमचं नाव लिहायचं आहे, यांचा मुलगा मुलगी म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे, यांचा मुलगा मुलगी जर पत्नी असेल तर तुमच्या मिस्टरांचं नाव लिहा, वयवर्ष लिहायचं आहे, राहणार पत्ता लिहायचा आहे, तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते, तुम्हाला आहेत मुलांची संख्या किती आहे ते लिहायचं आहे, नसल्यास 0 करा, असल्यास जी अमाऊंट टाका. त्याचबरोबर असल्यास तुम्हाला तारीखसुद्धा लिहायची. त्याचबरोबर दिनांक टाका, स्वाक्षरी आणि नाव सुद्धा तुम्हाला टाकायची आहे. ओके, तर इथे मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले. मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.